आता बुलेटिनमध्ये डोंबिवली स्फोट प्रकरणी एक अपडेट समोर येते। डोंबिवलीमध्ये आणखी 3 मृतदेह सापडलेत। त्यामुळे आता स्फोटातल्या मृतांचा आकडा हा 8 वर पोहोचलाय, तर 60 हून अधिक लोक जखमी झालेत। या कंपनीमध्ये अजून सुद्धा काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे आज पुन्हा या कंपन्यांमध्ये अग्निशमन विभागाकडून शोध मोहीम राबवली जाते। कंपनी बाहेर बेपत्ता कामगारांचे अनेक कुटुंबीय या ठिकाणी ओळख पटवण्यासाठी जमलेले आहेत। दरम्यान बचाव कार्याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अमुदान या कंपनीमध्ये काल रिएक्टर ब्लास्ट झाला। आपल्या सोबत मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, आतापर्यंत या कंपनी मालकाविरोधात देखील आता सध्या गुन्हा दाखल झाला? सध्या आमचं प्रायोरिटी रेस्क्यू ऑपरेशन आहे। जखमींवर उपचार आणि अजून काही जण अडकले असेल त्यांना शोधणं, त्यामुळे त्या बाकीच्या गोष्टी पोलिसांना आपली लीगल प्रोसेस चालू आहे। कंपनी मालकांविरोधात गुन्हा दाखल झाला, संबंधित जबाबदार जे कोणी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल। फायरचे अधिकारी देखील आपल्या सोबत आहेत। सर, सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, नेमकं काय, किती कर्मचारी आहेत, काय काम सुरू? नाही सर, सकाळपासून आमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत सकाळपासून आम्हाला 3 बॉडी सापडलेले आहेत, एनडीआरएफच्या ताब्यात दिलेले आहेत। पुढील कारवाई सुरू आहे आणि आमचे सध्या सर्चिंगचं काम चालू आहे, फायर फायटिंगचं पण काम चालू आहे। सध्या कूलिंग सुरू आहे? हो, कूलिंगचं आहे, कारण का सध्या आहे थोडीफार आहे, हीट आहे, त्यामुळे कूलिंगचं काम सुरू आहे। सध्या तुमच्या समोर दिसतंय कूलिंगचं काम सुरू आहे सर। कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, डोंबिवली।